गेले 44 वर्ष आपलं फाउंडेशन आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये काम करतं आहे. बऱ्याच जणांना त्याची पूर्वकल्पना काही जणांना आहे किंवा काही जणांना नाही आहे की साधारण त्याचा इतिहास काय आहे, आमच्या संस्थेची बॅकग्राऊंड काय आहे, कशा प्रकारे ही संस्था सुरू झाली. त्याचं म्हटलं थोडक्यात एक आपल्याला त्याचं विवेचन करावं, हा त्यातला आजचा कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि त्यातला दुसरा भाग की आत्ता आपण नक्की काय करतो आहे, हॉस्पिटलच्या माध्यमातून नक्की कार्य कसं चाललं आहे, कुठपर्यंत आपण पोचलो आहे, पेशंटच्या दृष्टीनं काय काय सेवा आपल्याकडे उपलब्ध आहेत. साधारण पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये ज्या सेवा उपलब्ध त्याच्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा आपण आपल्याकडे ग्रामीण भागातल्या जनतेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हा थोडासा पण माहिती सांगण्याचा त्यातला थोडासा भाग आहे. 1958 साली आमचे बाबा डॉक्टर झाले, त्यांचं पास झाले आणि त्यानंतर त्यावेळेला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे RSSचे कार्यकर्ते होते. आणि त्यावेळेला संघाच्या माध्यमातून त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही पुण्यात प्रॅक्टिस न करता खेड्यात जाऊन प्रॅक्टिस करा. राहायला ते पुण्यात होते, आमचं लक्ष्मी रोडला आमचा वाडा आहे आणि त्या ठिकाणी ते राहत होते त्या वाड्यामध्ये. परंतु संघाने सांगितलं की त्यावेळेला तुम्ही ग्रामीण भागात जा आणि काम करा. आणि त्यावेळेला ते जनरल प्रॅक्टिस म्हणून नारायणगावला आले आणि 1960 साली त्यांनी स्वतःची जनरल प्रॅक्टिस म्हणजे आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो तशी प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आणि स्वतःचा चरितार्थ त्या प्रॅक्टिसवर चालू केला. त्याचबरोबर ते संघाचंही काम त्यावेळेला करत होते. ते काम करताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्यावेळेला होम व्हिजिट खूप असायच्या सर. आणि होम व्हिजिटचं कारण रस्ते नसायचे, गाड्या नसायच्या, लोकांकडे दळणवळणाची साधनं नसायची आणि त्यामुळं होम व्हिजिट असायचे. त्या होम व्हिजिटला गेल्यानंतर एक चित्र त्यांना कायमचं दिसायचं त्या घरातलं व्हिजिटला गेल्यानंतर की वयस्कर झालेली मंडळी मोतीबिंदू डोळ्यात असल्यामुळं आंधळी झालेली बसलेली असायची घरोघरी. प्रत्येक घरांमध्ये जवळपास साधारण 60च्या पुढची, 70च्या पुढची, 75च्या पुढची मंडळी मोतीबिंदू झाला आहे आणि कोपऱ्यात बसलेली आहेत आणि परावलंबी झालेली आहेत. आणि त्यावेळेला मोतीबिंदूला काहीच ट्रीटमेंट नव्हती, डॉक्टर नव्हते, सुविधा नव्हत्या, हॉस्पिटल नव्हते. त्यावेळेला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं म्हणजे तर पुणे किंवा मुंबई, याच्या व्यतिरिक्त सोयच नव्हती. आणि आपल्या साधा ग्रामीण भागातला शेतकरी किंवा सामान्य पेशंट त्याला प्रत्येक वेळेला त्यांना त्या काळामध्ये पुण्याला जाणं, मुंबईला जाणं हे अतिशय जिकिरीचं होतं. त्यामुळं ही मंडळी त्या ठिकाणी आंधळी म्हणून बसायची, परावलंबी व्हायची आणि एका जागी बसल्यामुळं मग त्यांना इतर सगळे व्याधी सुरू व्हायच्या. त्यांचं वजन वाढायचं, त्यांचा संधिवात व्हायचा, त्यांना चालता येत नसायचं आणि त्या अशा सगळ्या कंडिशनमध्ये तिथंच त्यांचा अंत व्हायचा. हे जेव्हा बाबांनी चित्र पाहिलं अनेक वर्ष, तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आपण या मंडळींसाठी काहीतरी करू, कुठली तरी ट्रीटमेंट पार्ट काहीतरी करायला पाहिजे. पण करायचं म्हणजे कसं करायचं, स्वतः आय सर्जन नाही, स्वतः ते काही नेत्रतज्ञ नव्हते. त्यामुळं नारायणगावमध्ये हॉस्पिटल चालू करायचं तर कशा प्रकारे करता येईल, त्यावेळेला जागेची कमतरता, पैशाची कमतरता, स्वतः डॉक्टर नाही, दुसऱ्यावर पुण्यातल्या काही आय सर्जनवर अवलंबून राहायला लागणार, असं सगळं ते चित्र होतं. त्याच काळात त्यांची नारायणगावातले एक शेतकरी होते मोहन ठुसे, त्यांची मैत्री होती पहिल्यापासून. आणि 1982 साली त्या मोहन ठुसेंचं पुण्याला जाताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं आणि तो एक टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यातला झाला. आणि त्यांना असं वाटलं की आपण आपला मित्राच्या नावाने आपण एक हॉस्पिटल चालू करू. आणि ते गेल्यानंतर 1.5 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे त्यांचं निधन 31 ऑक्टोबर 1982 साली त्यांचं निधन झालं आणि 26 डिसेंबर 1982 म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्याचा काळ आहे. 26 डिसेंबर 1982ला त्यांनी मोहन ठुसे नेत्र रुग्णालयाची स्थापना केली. त्यावेळेला अतिशय त्यांचाच एक वाड्यातल्या एक छोट्या 2-3 खोल्या होत्या, त्या वाड्यातल्या छोट्या खोल्यांमध्ये हा दवाखान्याचं सुरुवात झाली. पुण्याहून त्यावेळेला फक्त रविवारी डॉक्टर यायचे आणि ते OPD करायचे. कालांतराने OT म्हणजे ऑपरेशन पण सुरू झाली आणि एक छोटंसं रोपटं कुठंतरी चालू झालं. जागेची कमतरता होती, पैसा नव्हता बरोबर, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात जागेत त्यांनी ते सुरू केलं आणि हळूहळू लोकांना ते माहिती होत गेलं, लोकांना विश्वास बसायला लागला, ऑपरेशन्स होत गेली. त्यावेळेला मला आठवतं आहे केस पेपर असायचा मला वाटतं 3 रुपये सर किंवा 5 रुपये, नंतर 5 रुपये झाला केस पेपर आणि ऑपरेशनला बरेच वेळेला ते मोफतच असायची किंवा काही पेडमधले ऑपरेशन असेल तर 100 रुपये, 125 रुपये
अशा याच्यात ती ऑपरेशन सुरू झाली. आणि मग तो सगळा ते कामकाज वाढत गेलं, हळूहळू लोकांना कळत गेलं. आपण नंतर नेत्र शिबिरं चालू केली. आपल्याला काही देणगीदारांनी खूप मोठा सपोर्ट दिला, कारण हे सगळं देणगीदारांशिवाय त्यावेळेला शक्य नव्हतं. आणि मग हळूहळू काम वाढत गेलं, शिबिरं वाढत गेली. मग जागेच्यासाठी बाबांनी बराच प्रयत्न केला. आणि आपल्याला आत्ता जे नेत्ररुग्णालयाची इमारत उभी दिसते ती 10,000 स्क्वेअर फूटची जागा, म्हणजे साधारण 10 गुंठे जागा ही महाराष्ट्र शासनाने तेव्हा आपल्याला देऊ केली. त्याच्यावर मग एक बिल्डिंग अद्ययावत अशी बिल्डिंग उभी केली. आणि मग ते काम बऱ्यापैकी वाढत गेलं. त्या बिल्डिंगचं उद्घाटन आपण 2002ला त्यावेळचे केंद्रीय आरोग्यमंत्री शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते आपण त्यावेळेला त्याचं उद्घाटन केलं होतं. ते स्वतः दिल्लीवरनं त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि आरोग्यमंत्री म्हणून त्यांना आपण बोलवलं होतं. आणि तो खूप मोठा कार्यक्रम, आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना आठवत असेल, खूप मोठा कार्यक्रम त्यावेळेला नारायणगावात झाला. आणि त्यांनी पण आपल्याला त्यावेळेला केंद्र सरकारकडनं काही आर्थिक मदत केली या सगळ्या प्रोजेक्टसाठी, काही मशिनरी दिली. आणि अशा प्रकारे हे कामकाज वाढत गेलं. काही वर्षापूर्वी आपण चष्म्याचा नंबर घालवण्याची जी अद्ययावत सर्जरी असते त्याला लासिक सर्जरी आपण म्हणतो, ती लासिक सर्जरी आपण नारायणगावमध्ये सुरू केली. ती जर्मन मेड मशीन येते. साधारण त्याची कॉस्टिंग 4-1 कोटी रुपयाचं त्याचं कॉस्टिंग आहे त्या मशिनरीचं. आणि ती आपण नारायणगावमध्ये काही देणगीदारांच्या मदतीने ती आणली आणि त्याचं ऑपरेशन्स आपण सुरू केली. साधारणपणे 18 ते 40 या वयोगटामधली जी मंडळी आहेत, ज्यांना जाड भिंगाचा चष्मा आहे किंवा ज्यांना एक प्रकारचं चष्म्याचं व्यंग आहे, आपण म्हणतो ना सोडा वॉटर ग्लास आपण म्हणतो गमतीनी, तर तशा प्रकारची ज्यांना चष्मा आहे अशा लोकांचा चष्मा घालवण्याची सर्जरी आपण त्याच्यामध्ये करतो. आणि खूपच ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच, म्हणजे ग्रामपंचायत लेवलला पहिल्यांदाच अशा प्रकारचं आपण हे सुरू केलं. त्याच्याबरोबरीने आपण मोतीबिंदू तर आपण पहिल्यापासून करतोच आहोत ऑपरेशन्स, परंतु त्याच्याबरोबरीने आपण रेटिनाच्या सर्जरी सुरू केल्या त्याच दरम्यान 2002-03च्या दरम्यान. कारण जेवढा मोतीबिंदूचा जेवढा इफेक्ट होतो, म्हणजे आंधळेपणाचा प्रॉब्लेम होतो, तेवढा रेटिनाच्या प्रॉब्लेममुळं सुद्धा अंधत्व येण्याचं प्रमाण आता खूप आहे. आणि आता तसं पाहिलं तर डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या आपण खूप कॉमनली बघतो. आणि ह्या दोन्हीचा परिणाम ह्या मागच्या पडद्यावर म्हणजे रेटिनावर होत असतो. त्यामुळं रेटिनावर रक्तस्राव होणं, त्याच्यामुळं नजर कमकुवत होणं किंवा नजर पूर्ण पेशंट आंधळा होणं, हे प्रकार आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप जाणवायला लागलेत. आणि ही सुविधा आपण साधारणपणे 20 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. पूर्वी त्याच्या आधी लोकांना पुण्याला जाऊन, मुंबईला जाऊनच रेटिनाचं ऑपरेशन्स किंवा रेटिनाची ट्रीटमेंट करायला लागायची, जी आज आपल्याकडे नारायणगावला पूर्ण फुल फ्लेज मशिनरी आपण आणून ती आपण एक मोठी सुविधा आपण उपलब्ध करून दिली लोकांसाठी. म्हणजे मला असं वाटतं आज आपण जर विचार केला आपल्या ग्रामीण भागातल्या रुग्णांचा, तर डोळ्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टींसाठी आपल्याला पुणे मुंबईला जायची तशी गरज पडत नाही. अगदी हार्डली मला असं वाटतं की 1% लोक की ज्याची सुविधा आपल्याकडे नाही आहे, अशा लोकांना फक्त पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं. अदरवाईज 99% काम लोकांचं, आपल्या भागातल्या लोकांचं इथं होतं. आज आपलं जे आपली जी टेरिटरी आहे ती आपण साधारणपणे 5 जिल्ह्यांमध्ये आपण काम करतो. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे आणि सातारा हे 5 जिल्हे आपल्याकडे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्या मोबाईल व्हॅन्स जातात आणि मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कॅम्प्स घेतो. शिवाय त्या 5 जिल्ह्यांबरोबर पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड हा पण परिसर त्याच्यामध्ये आहे. त्या ठिकाणी आपण ही जी शिबिरं घेतो ही आपण पूर्ण मोफत शिबिरं असतात. त्या शिबिरासाठी आपण कुठल्याही रुग्णांकडनं चार्जेस घेत नाही किंवा जे शिबिरं ठरवतात त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे आपण घेत नाही. त्या शिबिरांमधून जे पेशंट्स ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना अतिशय अल्प दरामध्ये आपण त्या ठिकाणी चष्मे देतो. आणि सगळ्यात आपला महत्त्वाचा जो फोकस आहे तो फोकस आहे म्हणजे मोतीबिंदू, ज्याच्यामुळं अंधत्व येतं पेशंटला. ते मोतीबिंदूचे जे पेशंट निघतील त्यांना आपण आपल्या बेस हॉस्पिटलला घेऊन येतो, त्यांच्या सगळ्या तपासण्या करतो, त्यांना 2 दिवस राहण्याची व्यवस्था करतो, त्यांना जेवण देतो आणि त्यांचं अत्याधुनिक नवीन पद्धतीने लेन्स टाकून त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो, जेणेकरून साधारणपणे पेशंटला 2ऱ्या दिवशी किंवा 3ऱ्या दिवशी पेशंटला नजर यायला सुरुवात होते आणि तो पेशंट स्वावलंबी होतो. या सगळ्यातला भाग म्हणजे रुग्णांना, आपल्या भागातल्या शेतकरी वर्गाला स्वावलंबी करणं. तुम्ही एकदा आंधळे झाले की तुम्ही परावलंबी होता.
परावलंबी तुम्ही झाले की घरातला तुमचा मान सन्मान, घरातली तुमची प्रॉडक्टिव्हिटी ही सगळी कमी होऊन जाते. त्याच्यामुळं त्या रुग्णाला स्वतःच्या नजरेच्या याच्यावर जर उभं केलं तुम्ही तर तो स्वावलंबी होतो. त्याला दुसऱ्याची आधाराची किंवा मदतीची गरज राहत नाही. तो स्वतः कामं स्वतः करू शकतो. त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. हा त्यातला सगळ्यातला साधारणपणे भाग आहे. अशा प्रकारे आता हे सगळं प्रवास आपल्या संस्थेचा आहे. 44वं वर्ष आपलं चालू आहे हॉस्पिटलचं. आपल्या ह्या 44व्या वर्षामध्ये आपण मोहन ठुसे नेत्ररुग्णालय हे आपलं बेस हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर आपण हायवेला एक अथर्व नेत्रालय म्हणून एक सेंटर चालू केलं, जिथं लेझरचं सगळं काम तिथे होतं आणि रेटिनाचं काम तिथे होतं. साधारणपणे रेटिनाचे जे ऑपरेशन्स, रेटिनाच्या तपासण्या हे सगळं अथर्व नेत्रालय या ठिकाणी होतं. त्यानंतर आपण पुण्यामध्ये गॅलेक्सी आय हॉस्पिटल नावाने 2 वर्षापूर्वी आपण एक अद्ययावत सेंटर पुण्यात पण चालू केलं, की जेणेकरून आपण पुणे सिटीमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा आपण कॅम्प घेतो तेव्हा तिकडून इकडं पेशंट आणायला लागायचे आपल्याला. अनेक वर्ष आपण ते केलं, पण तो प्रवासाचा वेळ, प्रवासाचा पेशंटला, रुग्णांना त्रास याचा विचार केला तर आपण असं विचार केला की पुण्यातच सेंटर चालू करू. आणि पुण्यामध्ये आपण एक अतिशय अद्ययावत असं गॅलेक्सी आय हॉस्पिटल म्हणून सुरू केलं, ज्या ठिकाणी मोतीबिंदूचं ऑपरेशन्स होतात, काचबिंदूची होतात, रेटिनाची होतात आणि त्याच्याबरोबर लॅसिकचे पण सर्जरीज होतात, जे मुलांसाठी चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी जे उपयुक्त आहे. अशा प्रकारे तिथं आपण एक सेंटर चालू केलं. त्याचाही आता उपयोग पुण्यातल्या रुग्णांना होतो. पुण्यातल्या हॉस्पिटलचं टायअप आपण लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्यांच्याबरोबर आपलं टायअप आहे. नंतर आपलं पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे, त्यांच्याबरोबर आपलं टायअप आहे. त्यांच्याकडनं रुग्ण आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या रुग्णांना आपण सेवा देतो. मध्यंतरी आपण चितळे बंधू मिठाईवाले जे आहेत त्यांच्याबरोबर आपण एक टायअप केलं आणि त्यांच्या माध्यमातून काही रुग्ण आपल्याकडे येत आहेत. त्यांचा जो कारखाना आहे मिठाईचा, त्या कारखान्यामध्ये एक 250-300 कामगार काम करतात. त्यांच्यासाठी मध्ये आपण एक अद्ययावत आपल्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून एक शिबिर घेतलं होतं आणि त्याचा पण अनेक लोकांना त्याचा फायदा झाला. अशा प्रकारे हे साधारण ही 3-4 सेंटर्स आपले आहेत, ज्या माध्यमातून आपण रुग्णांना सेवा देतो आहे. आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांना तर नॅचरली त्याच्यातून हे होतं आहे. महिन्याला साधारणपणे 50 ते 60 शिबिरं ही दर महिन्याला असतात. आणि आत्ता जी आपण शिबिरं घेतो ही सगळी मोबाईल व्हॅनमधूनच घेतो. आपल्या ज्या गाड्या बनवल्यात आपण, त्या मोबाईल आय क्लिनिक म्हणून गाड्या बनवल्या आहेत. त्या गाड्यांमध्येच तपासणीची व्यवस्था आहे, त्या गाड्यांमध्ये मशिनरी आहे. त्या मशिनरीच्या माध्यमातून आपल्याला सेवा द्यायला सोपं पडतं. असं साधारणपणे आत्ताचा हा सगळा प्रवास आहे. आणि हायलाईट पॉईंट्सचा जर विचार केला तर आत्तापर्यंत साधारणपणे मी आता म्हटलं तसं 5 जिल्ह्यांमध्ये आपण काम करतो आहे. आत्तापर्यंत OPDचा जर विचार केला, म्हणजे तपासणी रुग्णांची, तर आपण साधारणपणे 3 कोटी लोकांना तपासणी केली या सगळ्या प्रवासामध्ये. आणि ऑपरेशनचा जर विचार केला तर साधारण 2.5 लाख ऑपरेशन्स आत्तापर्यंत आपण पूर्ण करू शकलो या सगळ्या प्रवासामध्ये. त्याच्यामध्ये सगळेच येतात. साधारण 80 ते 85% हे मोतीबिंदूच असतं, पण उरलेल्यामध्ये काचबिंदू आहे, रेटिनाच्या सर्जरीज आहेत, लॅसिक मशीन आहेत, डोळ्यातला वेल वाढतो तसा एक वेलचा प्रकार आहे, तिरळेपणाचे ऑपरेशन्स आहेत. अशा सगळ्याचा विचार केला तर ते साधारणपणे 2.5 लाख मोतीबिंदू सगळ्या मिळून ऑपरेशन्स आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेली आहेत. इन्शुरन्स आपल्याकडे सगळं आहे. ज्यांना जे इन्शुर्ड पेशंट आहेत त्यांच्यासाठी काही कंपन्यांचं कॅशलेसमध्ये पण होतं, काही कंपन्यांचं रिएम्बर्समेंटमध्ये होतं. परंतु ज्यांच्याकडे इन्शुरन्स सुविधा आहे त्यांच्यासाठी आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कव्हर होतात इन्शुरन्स. शासकीय योजना काय काय? आपल्याकडे शासकीय योजनामध्ये एकतर महात्मा फुले योजना आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि दुसरं म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे 5 लाखाची, ती पण योजना आहे. अशा दोन्ही योजना आपल्याकडे सुरू आहेत. त्यामुळे त्याच्या अखत्यारीतले आपण सगळ्या ज्या क्रायटेरियामध्ये जे लोक बसतात त्यांच्यासाठी आपण ते पूर्ण मोफत करतो आणि ती त्या सुविधा खूप छान आहेत, खूप चांगल्या सुविधा. डॉक्टर साहेब बघतो की स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या तंत्रज्ञान घेऊन मार्केटमध्ये आपलं काम करत असतो. तर रुग्णांनी आपल्याकडे काय यावं, आपली काय खासियत किंवा काय तुम्हाला सांगायला हरकत नाही. आपल्याकडे मोतीबिंदूचं सगळ्यात अद्ययावत जे तंत्रज्ञान आहे ते भारतात जे आलं ते 2000 साली आलं. त्याचं नाव आहे फेको इमल्सिफिकेशन, म्हणजे थोडक्यात लेझरवरचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया. ही साधारण 98 ते 2000च्या दरम्यान ती भारतात आली. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल
भारतात ती 2000ला आल्यानंतर 2002 साली पहिलं मशीन आपल्याकडे नारायणगावला ते आलं होतं. त्या हस्ते त्याचं आपण उद्घाटन केलं होतं शत्रुघ्न सिन्हांच्या हस्ते. आणि तेव्हापासून आपल्याकडे लेझरचे ऑपरेशन्स होते. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये टाक्यांचं ऑपरेशन आणि लेझरचं ऑपरेशन याच्यामध्ये खूप फरक आहे. पेशंटला जो कम्फर्ट लेवल आपण जो म्हणतो ना त्याच्यामध्ये खूप फरक आहे. टाक्याच्या ऑपरेशनमध्ये पेशंटला 8 डोळ्यात टाके असतात, ते टाके सलत असतात. 8 दिवस पेशंट तो डोळ्यातून पाणी येणं, डोळ्यातला लाल होणं, हे सगळे प्रकार त्याच्यातून पेशंटला सहन करायला लागतात. तो लेझरचे रिकव्हरी टाईमला पण वेळ लागतो, ते टाके बऱ्याच वेळा काढायला लागतात नंतर. हे सगळं प्रकार लेझरच्या ऑपरेशनमध्ये निघून जातात, ह्याच्यात काहीच नसतं. त्यामुळं अतिशय अद्ययावत असं लेझरचं ऑपरेशन आपल्याकडे होतं. आज आपण 1 तासामध्ये पेशंटला घरी सोडतो. आणि आमचं सर्जरी टाईम, जो सर्जरी टाईम म्हणतो आपण, तो सर्जरी टाईम आमचा 8 मिनिट्स आहे. 8 मिनटं लागतात आमच्याकडे सर्जरी व्हायला. हे झालं मोतीबिंदूचं. रेटिनाचं तर आपल्या भागामध्ये कुठेही रेटिनाचे ऑपरेशन्स होत नाहीत. जी यंत्रणा जी आहे रेटिना ऑपरेशनसाठी जी लागते ती आपल्याकडे फक्त उपलब्ध आहे. इतर कुठल्याही प्रायव्हेटला, सरकारी किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ती सुविधा उपलब्ध नाही. आणि तिसरी गोष्ट लॅसिक मशीन, जे मी म्हटलं चष्म्याचा नंबर घालवणं, ते तर कुठंच नाही आहे. ग्रामीण भागात आपल्याकडे कुठंच नाही आहे. पुण्यामध्येच साधारणपणे एक 7-8 ठिकाणी ती सुविधा आहे ज्याच्यामध्ये ती ऑपरेशन्स होतात. त्यामुळे मला असं वाटतं आपण आपलं जरी चॅरिटेबल आय हॉस्पिटल जरी असलं तरी पहिल्यापासून आपला प्रयत्न असा आहे की आपल्या भागातल्या रुग्णाला अत्याधुनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्या अत्याधुनिक सुविधा द्यायचा आपण आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर साहेब, आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत करतो असं म्हणतो, बरोबर? तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यापूर्वी काही तपासण्या असतात, त्याचे पैसे आकारले जातात. त्याबद्दल जरा नाराजी आहे किंवा बऱ्याचशा तक्रारी तिथं घडतात मी पाहिजे, त्याबाबत काय सांगतो? जी शिबिरातली ऑपरेशन होतात ती ऑपरेशन आमच्याकडे पूर्ण फुकट होतात, पूर्ण मोफत होतात. त्याच्यामध्ये ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर आहे, ज्या रुग्णांना डायबिटीज आहे किंवा ज्या रुग्णांना काही हार्ट डिसीज आहे त्यांच्यासाठी काही वेगळ्या तपासण्या असतात. त्या वेगळ्या तपासण्या करण्यासाठी आपल्याकडे आपण त्यांना ती करायला लावतो. ते सुविधा आपल्याकडे अजून उपलब्ध नाही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे पेड पेशंट येतात, म्हणजे जे पेडमध्ये ऑपरेशन्स करतात, त्यांच्यासाठी लॅबची सुविधा आपल्याकडे आहे. त्यांना लॅब त्यांच्या पैशाने करायला लागते. आणि जे काही मोतीबिंदूची ऑपरेशनसाठी जी काही भारीतली लेन्स असते ती भारीतली लेन्स त्याप्रमाणे त्यांचं पॅकेज ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याच्यात होतं. अजून एक असा आरोप होतो की ज्यावेळेला पेशंट येतात त्यावेळेला त्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला लागतं. तर काहींना समजा बाबा ती चांगली लेन्स पाहिजे असते, तर त्यासाठी तिथे कन्व्हिन्सिंगला एक माणूस बसवला जातो आणि 10मध्ये 8 लोकांना कन्व्हिन्स कसं करून पेड ऑपरेशन होईल असा प्रयत्न केला जातो, हा आरोप होतो तुमचा. बरोबर. ॲक्च्युली मोतीबिंदूचं जे ऑपरेशन आहे ना, ह्या ऑपरेशनचे 2-3 प्रकार आहेत. मी मगाशी जसं म्हटलं तसं, एक टाक्याचं ऑपरेशन आहे, एक बिन टाक्याचं ऑपरेशन आहे, एक लेझरचं ऑपरेशन, बरोबर. त्यात दुसरा पार्ट, सगळे पेशंट्स आणि सगळ्यांचा मोतीबिंदू हे काही सारखं नसते. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे, प्रत्येकाचा मागचा पडदा, त्याची पोझिशन कशी आहे, त्याची ताकद कशी आहे मागच्या पडद्याची, त्याच्या ताकदीप्रमाणे त्याला कुठली लेन्स टाकायला पाहिजे, हे सगळं गणित ठरतं. ते जे डॉक्टर, आपले एक्सपर्ट डॉक्टर आहेत, ते ठरवतात की ह्या रुग्णाला कुठल्या प्रकारची लेन्स टाकायला पाहिजे. मला आता मी आता तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. एखादा 50 वर्षाचा पेशंट आहे, त्याला मोतीबिंदू झालेला आहे, थोडं वयाच्या लवकर झालेला आहे, त्याला डायबिटीज आहे, त्याला ब्लड प्रेशर आहे, आणि तो जर शिबिरातून आला आणि त्याचं जर आपण ऑपरेशन शिबिरात केलं, साधी लेन्स टाकून जर आपण केलं, तर आपण त्याला न्याय देतो का त्याच्यावर अन्याय करतो? तर आमच्या दृष्टीनं ते जे ऑपरेशन आपण करतो शिबिरातलं त्या पेशंटसाठी, तर त्याच्यावर आपण अन्याय करतो. कारण त्याला ज्या प्रकारची लेन्स पाहिजे आणि ज्या प्रकारचं ऑपरेशन त्यांनी केलं पाहिजे ते न केल्यामुळं त्याचा तोटा त्याला होतो, त्या रुग्णाला. म्हणून आपण काउन्सिलिंगसाठी स्पेशल माणूस तिथं बसवलेला आहे. त्या काउन्सिलरच्या समोर केस पेपर असतो, त्याचं वय किती, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, तो काय प्रकारचं काम करतो, का तो फक्त घरातच बसून असतो, त्याचा डायबिटीज आहे का, त्याला शुगर आहे का, त्याला BP आहे का, त्याला कुठल्या गोळ्या चालू आहेत का, हे सगळं बघून त्याचं ॲनालिसिस होतं आणि मग ठरवलं जातं की त्याला कुठल्या प्रकारची लेन्स टाकणं शक्य आहे. आणि त्याप्रमाणे त्याला काउन्सिलिंग केलं जातं, त्याला सांगितलं जातं समजून. हे काउन्सिलिंग आहे याचा अर्थ हॉस्पिटलचा फायदा आहे असं नाही आहे. हा काउन्सिलिंगचा पार्ट जो आहे तो त्याचा पण फायदा आहे त्याच्यामध्ये, की रुग्णाला कुठल्या प्रकारची लेन्स दिली तर त्याला जास्त चांगली नजर येईल, हा त्यातला पार्ट आहे. आमच्याकडे खूप रुग्ण असे येतात की जे येताना फुकट म्हणून येतात,
पण त्यांना काउन्सिलिंग केल्यानंतर, त्यांना प्रॉपर समजून सांगितल्यानंतर ते पेडमध्ये जातात आणि पेडचं ऑपरेशन करतात. कुठल्याही प्रकारचं कंपल्शन आम्ही करत नाही. आपल्याकडे एक नियम हॉस्पिटलला सगळ्या स्टाफला घालून दिलेला आहे, कुठलाही रुग्ण पैशाशिवाय परत गेला नाही पाहिजे. पैशासाठी तो परत गेला आहे असं व्हायला नाही पाहिजे. त्याचं कुठलंही ऑपरेशन जरी झालं, त्याचं शिबिरातलं होऊ दे, फ्रीमधलं होऊ दे, पेडमधलं होऊ दे, पण त्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे, ही भूमिका आपली आहे. त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग हा पार्ट करायला लागतो, त्याला पर्याय नाही काय. डॉक्टर साहेब आपण बघतो की आपण 10/10च्या प्रयत्न सुरू झालेलं हॉस्पिटल आज पद्मश्री मनोहर डोळे नावाने मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्या काळातली आव्हानं, आत्ताची आव्हानं काय वाटतं? पूर्वीची आव्हानं अशी होती की शिबिरांमध्ये ग्रामीण भागात गेल्यानंतर रुग्ण तयारच व्हायचा नाही ऑपरेशन, कारण लोकांना माहिती नसायची. ती एक प्रकारची चळवळ आपण साधारणपणे आपल्या या सगळ्या पंचकृषीमध्ये आपण ती राबवली त्या काळामध्ये. म्हणजे बाबा असतील, आमच्या बाबांच्या बरोबरचे सहयोगी असतील किंवा डॉक्टर्स असतील, स्टाफ असेल, एक प्रकारची ती चळवळच होती. कारण रुग्णांना खूप प्रॉब्लेम असायचा. एक तर रुग्ण तयार व्हायचा नाही ऑपरेशनला, त्याला भीती असायची, त्याला माहिती नसायची. त्यावेळेला ऑपरेशन शेजारी पाजारी कुठं व्हायची नाहीत, त्यामुळं तो तयारच व्हायचा. एक 25 पेशंट एखाद्या शिबिरातून जर निघाले तर त्यातले 2 आणि 3 पेशंट येऊन ऑपरेशन करायचे. पण ही जशी चळवळ पुढं गेली तसं लक्षात आलं की रुग्णांनाही लक्षात आलं की आता ऑपरेशन्स होतात, आता ऑपरेशन नंतर चांगलं दिसायला लागतं, आपण स्वावलंबी होतो. आणि तो एक प्रकारचा अवेअरनेस आपण तो डेव्हलप केला. त्यामुळं ते पूर्वीचं एक चॅलेंज होतं, ते आता चॅलेंज कमी झाले. आता कुठेही रुग्ण फार म्हणत नाहीत की आम्हाला ऑपरेशन करायचंच नाही किंवा आम्ही घाबरतो, असं फारसं ऐकू येत नाही. खूप एक 2-5% लोक फक्त अशी म्हणू शकतात. अदरवाईज लोक येतात, ऑपरेशन्स करतात. त्यावेळची आर्थिक गणित बसवायला त्यावेळेला खूप त्रास व्हायचा पूर्वी. आता आपण जेव्हा पेड ऑपरेशन्स जेव्हा आपण करायला लागलो आहे तेव्हापासून नॅचरली आपला स्टाफ आहे, आपलं मेंटेनन्स आहे. त्यामुळं शेवटी हॉस्पिटलला काही इन्कम सोर्स असणं, फिक्स इन्कम सोर्स असणं हे पण गरजेचं आहे. त्यामुळं ते एक चॅलेंज त्यावेळेला असायचं की आर्थिक गणित बसवणं. आजही ते चॅलेंज आहेच आहे, पूर्वीपेक्षा ते चॅलेंज कमी झालं. आता आपण पाहतो की तुम्ही एवढी मोठी चळवळ राबवताय, एवढे मोठे ऑपरेशन्स करतायत, कॅम्प करतायत. त्या पुढील काळात तुम्ही शासनाकडून काय अपेक्षा करता की बाबा कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळायला हव्या? आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जी आता अडचण भेडसावती ना, ती अडचण अशी आहे की आमची जे मशिनरीवर आम्ही जे काम करतो त्या मशिनरीचं वेअर अँड टेअर. इतके ऑपरेशन तर महिन्याला आता साधारण आम्ही 500-550 ऑपरेशन्स दर महिन्याला करतो. OPDतून साधारण OPD महिन्याला साधारण होत असेल, मला वाटतं 30-40 हजार OPD होत असेल सगळे मिळून, शिबिर हे ते मिळून. त्यामुळे हे जे मशिनरीचं जे वेअर अँड टेअर आहे म्हणजे वापर आहे, त्याचा इतका वापर होतो की ते लवकर नादुरुस्त होतं. त्यामुळं ते मेंटेन करणं, परत नवीन मशिनरी आणणं आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेड आणणं हे आमच्या पुढचं खूप मोठं चॅलेंज आहे. त्यामुळं सरकारने याच्यामध्ये निश्चितच त्याचा हे घेतला पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे. आणि निदान आमचं म्हणणं आहे की मशिनरीसाठी तरी आम्हाला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे असे आमचं. डोळ्यांच्या बाबत नागरिकांना या निमित्तानं तुम्ही काय आवाहन करा? सगळ्यात महत्त्वाचं की नागरिकांनी कुठल्याही जर प्रकारची त्यांना जर काही लक्षणं डोळ्याच्यासाठी सापडली तर त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरकडे जायला पाहिजे. हा त्यातला भाग आहे. आपल्याकडे आजही अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी एका डोळ्याला जर मोतीबिंदू असेल तर दुसऱ्या डोळ्यावर काम चाललं आहे म्हणून डॉक्टरकडे न जाणं, हा प्रकार आजही काही बाबतीत होतो, काही टक्के होतो. तसं न करता जेव्हा तुम्ही मोतीबिंदू जास्त दिवस जर ठेवला तर त्याचा काचबिंदूत रूपांतर होतं किंवा त्याचा मागच्या पडद्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ऑपरेशननंतर आपल्याला अपेक्षित जे रिझल्ट आहेत ते मिळत नाहीत. त्यामुळं रुग्णांनी ही काळजी घेतली पाहिजे की डोळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदी हॉस्पिटलला जाणं आणि हॉस्पिटलला डॉक्टरांना दाखवणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आता आपण पाहिलं की तालुक्यात जरा शेजारच्या तालुक्यात इतरही संस्था अशा कॅम्प घेतात, मोतीबिंदूचे ऑपरेशन वगैरे केलं जातं. तर मग त्यांच्याकडं पण मोठ्या प्रमाणात ओढा जातो किंवा तिकडं ते ऑपरेशन इथं होत नाही, ते बाहेर ऑपरेशन करायला नेतात किंवा बाबा आपल्याकडं काही नाराजी आहे का काही लोकांची, असं काय वाटतं का तुम्हाला? काही हॉस्पिटल्स आपल्या तालुक्यात येऊन कॅम्प घेत आहेत आणि ते बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन पेशंटला घेऊन जातात आणि त्यांची ती सर्जरी करतायत. त्याच्यामध्ये आमच्या नंबरवर कुठेही परिणाम झालेला नाही. आमचा नंबर जो आहे, आम्ही साधारणपणे जे महिन्याला 400 ते 450, 450 हे जो नंबर आहे आमचा, हा नंबर आमचा कुठेही कमी झालेला नाही. मुळात काय आहे, मुळात लोकसंख्या वाढती आहे आणि मोतीबिंदूचे पेशंट्सही वाढत आहेत. त्यामुळं असं म्हणायचं काही कारण नाही की त्यांच्यामुळं कोणावर काही परिणाम होतो, असं काही म्हणायचं काही कारण नाही. ते पण
मोबाईलमुळे तर जास्त आहे डोळ्यांचे पेशंट. हां, तो तर परिणाम आहेत ना. स्क्रीन टाईम वाढला आहे, लोकांचं मोबाईलचं बघणं वाढलं आहे, मुलांचे शाळांमधले आम्ही स्क्रीनिंग जेव्हा करतो तेव्हा मुलांचे प्रॉब्लेम्स खूप प्रमाणात वाढलेत. त्यांना ग्राउंड ॲक्टिव्हिटी नाही आहे, मुलांना पण हल्ली मोबाईल दिले जात आहेत. मुख्य खाणं पिणं मुलांचं ज्या प्रमाणामध्ये त्यांना प्रॉपर व्हिटॅमिन्स प्रॉपर जे मिळालं पाहिजे जीवनसत्व ही मुलांना मिळतच नाहीत. त्यामुळं डोळ्याच्या नंबरचं प्रमाण त्यांच्याकडं मुलांमध्ये खूप आहे. तो एक परिणाम आहेच आहे. आपण शाळेला काही शिबिर घेणार का या संदर्भात? आमच्या ऑलरेडी स्कूल स्क्रीनिंग कॅम्प चालू असतात आमचे. आम्ही खूप प्रमाणात घेतो. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मागच्या महिन्यामध्ये आम्ही पुण्यातली जी मॉडर्न स्कूल आहे त्या मॉडर्न स्कूलमध्ये आम्ही शिबिर घेतलं. त्याच्यात 900 मुलं तपासले आम्ही साधारण 3 दिवसामध्ये. 3 ते 4 दिवस आमचा कॅम्प चालू होता. त्या 900 मुलांमध्ये 128 मुलांना चष्म्याचे नंबर लागले. इतकं प्रमाण आहे जे त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे नंबर आपल्याला आहे हे माहितीच नव्हतं मुलांना. असे साधारण 128 मुलांची निघाले. याचा अर्थ ते प्रमाण खूप आहे. 2 मिनिट एक प्रश्न आहे असा की असं मी पण चर्चा ऐकली तर ज्या कॅम्पमध्ये की आपण जे 100 रुपये आकारतो केस पेपर काढतो ते 100 रुपयाचं म्हणजे काय आकारणी योग्य आहे अयोग्य किंवा त्याबाबत काय सांगतो? आता आपण जे आपलं मोहन ठुसे नेत्ररुग्णालय आहे त्या मोहन ठुसे नेत्ररुग्णालयामध्ये 1 जानेवारीपासनं आपली तपासणी फी आहे 10 रुपये. म्हणजे तपासणी फ्री आहे. केस पेपरची फक्त आपण काय म्हणतो नोंदणी फी किंवा नोंदणी शुल्क आपण 10 रुपये घेतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण पैसे पेशंटकडनं घेत नाही. त्याच्या शेजारी आपण जे गॅलेक्सी आय हॉस्पिटल जे केलेलं आहे ते आपलं पेड सेंटर आहे ऑफिशियल. तिथे आपण आत्ता 200 रुपये तपासणी फी घेतो. बाहेर एक वॉचमन बसलेला असतो. तो वॉचमन रुग्णांना सांगतो तुम्हाला पेडमध्ये जायचं आहे का फ्रीमध्ये जायचं आहे, तुम्ही डिसिजन. ज्यांना फ्रीमध्ये जायचं असेल त्यांनी फ्रीमध्ये जावं, ज्यांना पेडमध्ये जायचं ते पेडमध्ये जावं. आणि त्याप्रमाणे पुढं गेल्यानंतर त्यांचे ऑपरेशनसुद्धा त्याच प्रमाणात होतात. जे फ्रीमध्ये जातात त्यांचे ऑपरेशन्स फ्री होतात, जे पेडमध्ये जातात त्यांचे ऑपरेशन पेड. यापूर्वी जी आकारले जायचे त्याबाबत काय सांगतो? नाही, ते आता 100 रुपये जी फी आहे ती त्यावेळेला तपासणी फी म्हणून आपण घेत होतो. त्याच्यावर काही कोणाचं म्हणजे असं काही गव्हर्नमेंटचं बंधन नाही त्याच्यावर की तुम्ही तपासणी फी घेऊ नका किंवा चॅरिटेबल हॉस्पिटल आहे म्हणून 100 रुपये आकारू नका असं काही त्याच्यामध्ये काही असं त्याच्यामध्ये काही कारण नव्हतं. पण मी म्हटलं ना शेवटी आता काय आहे एवढं सगळं आता तुम्हाला आता ते सांगायला हरकत नाही. आपल्याकडे झालं आहे 100 स्टाफ झाला आहे. 100 आपली बिल्डिंग झाली आहे 40,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग झाली. 450-500 ऑपरेशन महिन्याला होतं. आपल्याकडे इनहाऊस आम्हाला जेव्हा लोक विचारतात तुम्ही 1 मोतीबिंदूचं ऑपरेशन जेव्हा फ्री करता तेव्हा आम्हाला इनहाऊस 3200 रुपये खर्च येतो. 3200 रुपये. त्यातलं सेंट्रल गव्हर्नमेंट आम्हाला 1600 रुपये देतं. 1650. गेले 2.5 वर्ष सरकारकडनं 1 रुपया मिळालेला नाही. 7,000 पेशंटचे पैसे आमचे बाकी आहेत गव्हर्नमेंटकडनं, आम्हाला अजून मिळालेले नाहीत. 2.5 वर्ष झाली. माझा महिन्याचा जो पगार आहे सॅलरी तो 22 लाख रुपये. 5 तारखेला आम्हाला सॅलरी द्यायला लागते सगळ्या स्टाफला, तेव्हा 5 तारखेला 22 लाख रुपये लागतात. हा जर आपण विचार केला तर आर्थिक गणित बसवणं आणि ही संस्था चालवणं आणि पुढे नेणं गरजेचं. सांगितलं हे प्रत्येक हॉस्पिटलची 30 परिस्थिती चॅरिटेबल हॉस्पिटल हो. तुमची जे असं नाही प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलची 30 परिस्थिती किंवा काही नाही टोटल बंदच करून टाकलं. लोकांना असं समज आहे की यांना CSR फंड खूप मिळतो, डोनेशन्स खूप मिळतात, गव्हर्नमेंटचं फंडिंग खूप मिळतं. पण आणि मिळतात पण त्याच्यात खोटं काही नाही. CSR कंपन्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. पण त्याच्यासाठी काय कष्ट करायला लागतात. लोकांचा समज असा असतो की CSR फाईल आपण कंपन्यांना दिली की 8 दिवसांनी त्यांचा चेक येतो. हे इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप फॉलोअप लागतो. त्याच्यासाठी तिथं ओळखी काढायला लागतात. त्याच्यासाठी त्या कंपनीच्या त्या CSR च्या लोकांना आपल्याकडे व्हिजिटला बोलवायला लागतं. आपलं काम त्यांना पटवून द्यायला लागतं. त्यानंतर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पुढं घडतात. त्याला महिने जातात किंवा वर्ष लागतात या सगळ्या गोष्टी. आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपण जनतेच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल आमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.